नदी कधी स्वतःचं पाणी स्वतः पित नाही बरं का, दुसऱ्याला देते, परोपकार करते. झाड कधी स्वतःचं फळ स्वतः खात नाही, दुसऱ्याला देतं, परोपकार करतं. गाय कधी स्वतःचं दूध स्वतः पित नाही, दुसऱ्याला देते, परोपकार करते. सूर्य कधी स्वतःचा प्रकाश स्वतः पुरता देत नाही, संपूर्ण विश्वाला प्रकाश देतो. तसं संत सुद्धा कधी स्वतःसाठी जीवन जगत नाही बरं का. संत आले तुमच्या आमच्यासाठी, संत राहिले तुमच्या आमच्यासाठी, आणि शेवटी संत गेले ते सुद्धा तुमच्या आमच्या कल्याणासाठी बरं का. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टभीती परोपकारी. आणि महत्वाचं सांगतो ऐका, 84 लक्ष योनीमध्ये काय म्हणतो ऐका बरं का, कोणत्या जीवाला या जन्मामध्ये देव होता येत नाही, पण या 84 लक्ष योनीमध्ये एक जीव असा आहे की त्याला या जन्मात देव होता येतो बरं का. त्यासाठी जप तप अनुष्ठान करण्याची गरज नाही, एकदम सोपा उपाय माझ्या तुकोबराने सांगितलं ऐका. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. जीवनामध्ये जास्त नाही बरं का, थोडा तरी परोपकार करा. एखाद्याला तहान लागली असेल ना ऐका बरं का, त्याला पाणी पाजा. एखाद्याला भूक लागली असेल ना त्याला जेवण द्या. एखाद्याच्या अंगावर जर कपडे घालण्यासाठी नसतील ना त्याला कपडे घेऊन द्या. एखादा गरीब माणूस जर तुमच्याकडे आला ना, म्हटलं मालक मुलीचं लग्न जमलंय, मला 2 लाख रुपयाची अत्यंत गरज आहे, मी 6 महिन्याच्या आत व्याजासकट तुमचे पैसे परत करेन. ऐका बरं का, तुमच्याकडे जर पैसे असेल ना, पैसे म्हणजे कागदच आहे ना गुरुजी, घरात पडूनच आहे ना, त्या गरीबाला तुम्ही देऊन टाका. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला मामा भेटवल्याशिवाय राहणार नाही दादा. नक्कीच जीवनामध्ये जास्त नाही थोडा तरी परोपकार केला पाहिजे दादा. मामांनी सुद्धा जीवनामध्ये परोपकारच केला. ऐका, मामांना जी वाचा सिद्धी प्राप्त झालेली, जे मामा बोलतात ते खरं ठरतं. त्याचं कारण असं आहे ऐका, उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्या दिवसामध्ये 2 साधू रस्त्याने चाललेले होते. ऐका, प्रचंड त्यांना तहान लागली. मामा विहिरीच्या कडेला बसलेले होते. तो 2 साधू मामाकडे आले, म्हटले मामा प्रचंड तहान लागलेली आहे, आम्हाला पिण्यासाठी पाणी द्या. समोर विहीर होती पण इतकं खोल पाणी होतं आणि आतमध्ये जाण्यासाठी पायऱ्या नव्हत्या. आता पाणी काढणं शक्य नाही, तरी देखील बाळू मामा त्या विहिरीमध्ये गेले, पाणी काढलं आणि त्या 2 साधूंना पाणी पाजून तृप्त केलं. म्हणून त्या 2 साधूंनी मामाला आशीर्वाद दिला बरं, कार्यसिद्धीचा आणि वाचा सिद्धीचा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जीवन जगत असताना जास्त नाही थोडा तरी परोपकार करा, कारण परोपकाराय इदम शरीर, हे शरीरच भगवंताने आपल्याला परोपकार करण्यासाठी दिलेलं आहे. आणि महत्वाचं वाक्य सांगतो ऐका, तुम्ही जर जीवनामध्ये परोपकार केला, दुसऱ्यासाठी जगला, देह रूपाने जरी तुम्ही या जगातून गेला ना, तर कीर्तीच्या रूपाने तुम्ही या जगामध्ये अमर राहता. उत्तमची मुले कीर्ती मागे, उत्तमची मुले कीर्ती मागे, उत्तमची मुले कीर्ती मागे, उत्तमची मुले कीर्ती मागे, उत्तम
का मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. जी माणसं जीवनामध्ये परोपकार करतात देहरूपाने जरी गेले तर कीर्तीच्या रूपाने मागे राहतात आणि असे जीवन संत जगलेले आहे बरं का. म्हणून तर नाथ महाराज सांगतात संतांचा उपकार वर्णावया नाही पार. ऐका ऐका, तुमचे आमचे जे उपकार आहे ना ते वर्णन करता येतात, ते सांगता येतात, पण संतांनी जे उपकार केलेले आहेत ते शब्दामध्ये सांगता येत नाही. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, बाप न करे ऐसी माया, बाप न करे ऐसी माया, धर्मे त्यांचे देखियले पाय, धर्मे त्यांचे देखियले पाय, दिल्या भायाच्या दानगा मनोनिया लोया दिशा, मनोनिया लोया दिशा, दिले अक्षया वरदानगा, केले उपकार सांगू काय आणि बाप न करी ऐसी. मायबाप सुद्धा आपल्या एवढे उपकार करत नाही, एवढे उपकार जीवनामध्ये संत करत असतात. म्हणून संतांचे जे उपकार आहे ना ते शब्दामध्ये सांगता येत नाही, त्याचं वर्णनच होत नाही. नाथ महाराज अभंगाच्या प्रथम संतांचा उपकार, संतांचा उपकार, संतांचा उपकार, संतांचा उपकार, संतांचा उपकार, संतांचा गुरुजी जय हो. माऊली नान राजा माय बाप गो, माऊली
वाजवा एकदा, काय गोड गायन केलं. एकदा सगळ्यांनी हात वर करा, सगळ्यांनी पाठीमागं 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 बसलेले इकडे पाप असा नेमोनी नगरी कसा आता आदमापूर झाले बरं का. इतकी गोड टाळी वाजवायचं आहे, इतकी गोड भजन करायचं आहे. तुमच्या टाळीचा आवाज आदमापुरांत गेला पाहिजे बरं. गोड टाळी वाजवायची सर्वांनी. थांबा थांबा थांबा, मी म्हणल्या बरं का लगेच ना. चांग भलं रे चांग भलं, बाळू मामाच्या नावानं चांग भलं. चांग भलं रे चांग भलं, बाळू मामाच्या नावानं चांग भलं. चांग भलं रे चांग भलं, बाळू मामाच्या नावानं चांग भलं. चांग भलं चांग भलं, बाळू मामाच्या नावानं चांग भलं. भक्ती भावाचा भंडारा उधळी, भक्ती भावाचा भंडारा उधळी, तुझी चहिले कर, तुझी चहिले कर. भक्ती भावाचा भंडारा उधळी, तुझी जय कर, तुझी जय कर. भक्ती भावाचा भंडारा उधळी, तुझी चहिले कर, तुझी चहिले कर, तुझी चहिले कर, तुझी चहिले कर. चांग भलं रे चांग भलं, बाळू मामाच्या नावानं चांग भलं. चांग भलं रे चांग भलं, बाळू मामाच्या नावानं चांग भलं. चांग भलं रे चांग भलं, बाळू मामाच्या नावानं चांग भलं. चांग भलं रे चांग भलं, बाळू मामाच्या नावानं चांग भलं. विठोबार कुमारी, गोपाळ 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 कुमारी, कुंडली कवरदा ज्ञानदेव, हरिनाथ भगवान सद्गुरु बाळू मामा की जय. बाळू मामाच्या नावानं, बेटी माऊलीच्या नावानं, संतांचा उपकार वर्णावया नाही पार. संतांनी या जगावर अद्भुत अवलौकिक असे उपकार केलेले आहे. ऐका बरं की जे शब्दामध्ये सांगता येत नाही, मांडता येत नाही. काही संत आहे, काही संतांचे उपकार आहे, काही मामांचं चरित्र आहे. ऐका, जे कोणी मामांचं चरित्र सांगतात ना त्यांनाही पुण्य मिळतं. ऐका बरं का. आणि जे मामाचं चरित्र ऐकतात ना त्यांनाही पुण्य मिळतं. जे मामांचं चरित्र सांगतात, ऐकतात, ते भक्त भगवंताला प्राणापेक्षाही जास्त आवडतात. तेही प्राणा परोते आवडती मज निरुते. आणि जे भक्त चरित्राते प्रशंसते. ऐका, काय मामांचं चरित्र आहे. मामा म्हणजे साक्षात भगवान शंकराचा अवतार आहे. साक्षात भगवान शंकराचा अवतार आहे. कर्नाटक राज्यामध्ये अक्कोळ या गावी ऐका, महान भगवत भक्त पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी मायप्पा आणि सुंदरा माता यांच्या पोटी मामाचा जन्म झाला. बरं का. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी तारीख होती ऐका 3 ऑक्टोबर 1892.
दिवस होता, तिथी होती द्वादशी आणि वेळ होती 4:23. 4:23 द्वादशीच्या दिवशी मामा या मृत्यू लोकामध्ये जन्माला आले. 33 कोटी देवाला आनंद झाला, हलसिद्धनाथाला आनंद झाला, भगवान शंकराला अवतार आनंद झाला. ऐका, साक्षात भगवान शंकराचा अवतार या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला. पण जन्माला आला, मामा हळूहळू वाढू लागला. ऐका बरं. पण मामांचं वर्तन हे थोडं विचित्र होतं. मामा थोडे लहानपणी विचित्र वागायचे. झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसायचे आणि तिथं ध्यान करायचे. माणसं म्हणायचे, "अहो मामा पडतान खाली, पाय मोडेल, हात मोडेल." मामा म्हणायचे, "नाही नाही, मी झाडाच्या शेंड्यावर बसलो नाही, मग मी मंदिराच्या कळसावर बसून ध्यान करतो." ऐका ऐका, मामा काट्यावर झोपायचे. माणसं म्हणायची, "मामा काट तुम्हाला टोचतील, काय करताय तुम्ही, असं काय वेडेवानी वागताय?" मामा म्हटलं, "मी काट्यावर झोपलेलो नाही, मग मी साक्षात माझ्या गादीवर झोपलेलो आहे, ही माझी गादी आहे." हे विचित्र वागणं होतं, लोकांना हे कळत नव्हतं, सांकेतिक भाषा होती बरं का. पण आई वडिलांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी असते. आई वडिलांना असं वाटत होतं आपला बाळू सुद्धा इतर मुलांसारखा वागावा, त्यांनी सुद्धा चांगलं वर्तन करावं. म्हणून मायप्पानी मामाच्या वडिलांनी बाळू मामाला चंदूलाल शेटजीच्या घरी ठेवलं बरं का, कामासाठी. ऐका बरं का, गोड चरित्र आहे मामाचं. आणि त्या चंदूलाल शेटजीच्या घरी मामाचा फक्त पाय पडला बरं का. आणि चमत्कार असा झाला, ऐका, 4 लिटर दूध देणाऱ्या गाया 10 लिटर दूध देऊ लागल्या. ज्या गायीनं 4 दिवसापासून अन्नच खाल्लं नव्हतं, चाराच खाल्ला नव्हता ना, ती गाय चारा खाऊ लागली बरं का. इतकी श्रीमंत झाला तो शेठजी, कोणत्याही मार्गाने त्याच्या घरी पैसा येऊ लागला. त्याचं कारण सांगतो, ऐका. जिथं मामाचं पाय तिथं कमीच काय. ज्या घरामध्ये मामाचं पाय आहे त्या घरात काय कमी असणार हो. पण ऐका बरं काय, या विश्वाचा मालक सद्गुरू बाळू मामा शेठजीची गुरं चारण्यासाठी घेऊन जायचे. गोट्यातलं शेण काढायचे आणि गोट्यामध्ये झोपायचे. देव या विश्वाचा मालक गोट्यामध्ये झोपत होता, म्हणून काम करताना कधी लाजायचं नाही बरं का. मामा लाजले नाही, आपण तर काय. ऐका ऐका, इतका मोठा शेठजी झाला होता, इतका श्रीमंत झाला होता बरं का. पण माणसं मोठी झाल्यानंतर जवळ जरी देव असला तरी माणसाला कळत नाही बरं का. साक्षात देवच त्यांच्या घरी होता, पण शेठजीला कळलं नाही. शेठजीनं मामासाठी एक फुटकी थाळी दिली होती बरं का, जेवण करण्यासाठी. त्या थाळीला एक छिद्र होतं, फार पुराणी थाळी होती ती. त्या थाळीमध्ये मामा जेवण करायचे. एक वेळेचा प्रसंग असा आहे, ऐका. मामाने जेवण केलं, आपली थाळी स्वच्छ धुतली, ठेवून दिली आणि मामा झोपी गेली. रात्रीच्या 12 वाजता त्या शेठजीची आई बाहेर आली बरं का. ऐका. आणि आईनं त्या गोट्यामध्ये पाहिलं, त्या थाळीतून प्रकाश बाहेर पडत होता. आई जवळ जाऊन पाहिली तर आईला साक्षात बस्तीचं म्हणजे जैन भगवंताचं दर्शन झालं, त्यांच्या देवाचं. इतका आईला आनंद झाला बरं का. आईने आपल्या मुलाला शेठजीला सांगितलं. शेठजी त्या ठिकाणी आले, दर्शन घेतलं आणि ती थाळी घेतली आणि त्यांनी ती देवघरामध्ये ठेवली. सकाळी मामा उठले, आपलं सगळं काम केलं, जेवायची वेळ झाली, पाहतात तर थाळी नाही. दुसरीच थाळी शेठजीने तिथं आणून ठेवली होती. मामा म्हटले, "माझी थाळी कुठे?" त्यावेळेस शेठजीने सांगितलं, "या थाळीमध्ये आम्हाला साक्षात आमच्या भगवंताचं दर्शन झालेलं आहे, त्यामुळे ही थाळी काय मी देऊ शकत नाही, ह्या थाळीत तू जेवण कर." मामा म्हटले, "नाही नाही, मला 30 थाळी पाहिजे, 30 थाळी दिली तरच मी जेवण करेन." तो शेठजी म्हटला, "मामा, मी तुमच्यासाठी सोन्याची थाळी आणून देतो, पण ती थाळी देणार नाही." 3 दिवस गोरगरीब आहे ते आपलं दुःख घेऊन मामाच्या तळावर यायचे. ऐका बरं का. एक गरीब माणूस मामाकडे आला, म्हटला, "मामा, माझ्या 1000 रुपयाचं कर्ज आहे, मला अत्यंत 1000 रुपयाची गरज आहे." मामाला ही दया आली. मामा म्हटले, "अरे तू मला काय पैसे मागतो? ही धरणी माता माझी आई आहे, या आईला विनंती कर, नक्कीच आई तुझी नड भागवल्याशिवाय राहणार नाही." मामाने 3 वेळा काठी जमिनीमध्ये रवली आणि मामा म्हटले, "ए आई, या लेकराची नड भागव." आणि चमत्कार असा झाला, ऐका, ती जमीन दुबंगली आणि त्या जमिनीतून पैशाचं गाठोडं बाहेर आलं. त्या गरीब माणसाला दिलं. इतका आनंद त्या माणसाला झाला, पण तो इतका इमानदार होता गुरुजी बरं का. त्याने फक्त 1000 रुपयेच घेतले, जेवढी त्याला गरज होती ना तेवढेच पैसे घेतले. मामा म्हटलं, "घे घे घे, अरे भरपूर घे, तुला काय लागतील ते घे." नाही म्हटलं, "मामा, मला फक्त एवढेच पाहिजे."
तेवढेच पैसे घेतले आणि मामाने पुन्हा काठी जमिनीमध्ये रवली आणि रवल्याबरोबर ते काठोड पुन्हा जमिनीमध्ये गेलं दादा. अशा अनेक चमत्कार मामाने जीवनामध्ये केलेले आहे बरं. ऐका ऐका, एक गरड नावाचा डॉक्टर मामाकडे आला. त्याला कॅन्सर झाला होता बरं का. फार प्रसिद्ध डॉक्टर होता. अनेक उपचार केले त्याने, अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला पण इलाज झाला नाही. शेवटी मामाकडे आला. म्हटलं मामा, मला कॅन्सर झालाय आणि मला या कॅन्सर मधून तुम्ही नीट करा, बरं करा. मामा म्हटले, अरे तू स्वतःच डॉक्टर असून माझ्याकडे आला, मी काय डॉक्टर आहे का? नाही नाही डॉक्टर म्हटले, तुम्ही साधे डॉक्टर नाही, तुम्ही संपूर्ण जगाचे डॉक्टर आहे. मामा म्हटले, एक काम कर, तळावरचा प्रसाद घे. ऐका बरं का, त्या डॉक्टरनी तळावरच्या कन्या भाकरी खाल्ल्या आणि मामाच्या समोर येऊन बसला. त्यावेळेस मामाने आपल्या सेवेकऱ्याला आज्ञा केली, एक काम करा रे म्हटले, एका पात्रामध्ये मिरचीचा ठेसा घेऊन या. सेवेकरी मिरचीचा ठेसा घेऊन आले आणि मामा म्हटले, एवढा ठेसा डॉक्टर तुम्ही खा. डॉक्टरला घामच फेटला. ठेसा खाणं काही सोपी गोष्ट आहे का? पण त्रास इतका होत होता, वेदना इतक्या होत होत्या, कॅन्सर होता. त्यांनी मामावर निष्ठा ठेवली, श्रद्धा ठेवली आणि तो मिरचीचा ठेसा खाऊ लागला. ऐका बरं का, डोळ्यातून पाणी चालले, अंगातून घाम चाललाय, तो ठेसा खातोय. संपूर्ण ठेसा खाल्ला आणि मामा म्हटले, आता मिरचीचा ठेसा जसा तू खाल्ला ना, तसा तुझा कॅन्सर आजार सुद्धा जळून गेला. आणि घरी जाऊन त्यांनी पाहिलं तर अक्षरशः त्याचा कॅन्सर आजार बरा झाला होता. विठ्ठल अनेक चमत्कार मामाने आपल्या जीवनामध्ये केलेले आहे. एकच चमत्कार सांगतो आणि थांबतो. ऐका, काय झालं, एक वेळेस मामाची बकरी एका पाटलाच्या शेतामध्ये चरत होती. ऐका बरं का, माळरान होतं, त्या माळरानावर फक्त बाबळीच होत्या. मामाने काय केलं, त्या बाबळी तोडल्या. ऐका बरं का, आणि आपल्या बकरांच्या पुढे टाकले त्यांना खाण्यासाठी. कुणीतरी पाटलाला जाऊन सांगितलं, पाटील तुमच्या रानामध्ये बकरं आल्या. तो पाटील रागानच आला बरं का आणि विचारलं, कोण रे तू? मामा पुढे आले. मामा म्हटले, मी बाळू धनगर आहे. कोणाची परवानगी नाही तर बकरं चारतो, कोणाची परवानगी घेतली? मामा म्हटले, पाटील परवानगी नाही घेतली. रगड नुकसान केले माझं, तू कोण हे नुकसान भरून देणार? मामा म्हटले, मी देतो ना पाटील नुकसान भरून. पाटील म्हणले, तू जर नुकसान भरून दिलं असतं तर तू असं बकरं घेऊन रस्त्याने प्रत्येकाच्या गावोगावी फिरला असता. पाटील गर्व होता श्रीमंतीचा. ऐका, आणि पाटील निघून गेला. मामा मनात विचार करू लागले, पाटलाचं नुकसान झालेलं आहे, पाटलाला नक्कीच काहीतरी भरपाई दिली पाहिजे. ऐका ऐका, सकाळीच मामा पाटलाच्या घरी गेले. त्यावेळेस पाटील ज्वारीची मळणी करत होते बरं. मामा म्हटले, पाटील जय हरी. पाटील म्हणले, रामकृष्ण हरी. काय म्हणता? मामा म्हटले, पाटील यंदा ज्वारी किती होईल? पाटील म्हणले, काय यंदा देवाची आवक कृपाच आहे, फक्त 2च पोती ज्वारी मला होईल. मामा म्हटले, एक काम करा, मळणी झाल्यानंतर ज्वारी लगेच भरू नका, मग उद्या पहाटे भरा. पाटील म्हणलं, असं का? मामा म्हटलं, मी सांगतोय ना, उद्या भरा. पाटील म्हणले, ठीक आहे. आणि मामा घरी जाण्यासाठी निघाले. त्यावेळेस पाटील म्हटले, मामा कोंबडा कापला, जेवण करून जा. ऐका बरं का, मामा म्हटले, पाटील मी शाकाहारी हो, ते मटण मला चालत नाही. आणि मामा निघून गेले. ऐका बरं का, पाटीच्या वेळेला त्या पाटलाने ती ज्वारी भरण्यासाठी घेतली. 2 पोती भरली, 3 पोती भरली, 10 पोती भरली, ज्वारी शिल्लकच. 15 पोती भरली, ज्वारी शिल्लकच. 20 पोती भरली, ज्वारी शिल्लकच. ऐका ऐका, जिथं 2 पोती भरणार नव्हती तिथं 22 पोती पाटलाची भरली. त्याचं कारण असं आहे. ऐका, फक्त त्या पाटलाच्या रानामध्ये शेतामध्ये मेंढी माऊली चरली. मामाचे पाय, मेंढी माऊलीचे पाय त्या पाटलाच्या शेताला लागले. त्याचा परिणाम असा झाला, जिथं 2 पोती होणार नव्हती तिथं 22 पोती झाली. विठ्ठल विठ्ठल इतके महान संत आहे. तुम्ही म्हणता महाराज कळलं आम्हाला, संत कळलं, संतांचे उपकार कळले, पण या उपकाराचं स्वरूप तरी एखादं सांगा. नाथ महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात, अपना सारी के करती, अपना सर करती,
अपना सारे के करते 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 सारे के करते अपना सारे के करते अपना सारे के करते अपना सारे अपना सारे के करते अपना सारे के करते अपना सारे के करते अपना सारे के याती कुड नाही चिती याती कुड नाही चिती अपना सर के करते 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 अपना सारे 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 के करते म्हणून मेंढी माऊलीची सेवा म्हणजे साक्षात मामाची सेवा आहे. मेंढी माऊलीची सेवा केली, मेंढी माऊलीला चारा दिला. ऐका बरं का, त्या स्थळावर जर तुम्ही अन्नदान केलं तर नक्कीच मामाची कृपा तुमच्यावर सर्वावर झाल्याशिवाय राहणार नाही. मामा अद्भुत मामांचं चरित्र आहे दादांनो. जाता जाता एकच सांगतो ऐका, मामांचा एक संदेश आहे ऐका. मामा सांगतात ऐका, ही मेंढी माऊली म्हणजे माझी बिडी बंडल आहे बरं का. मामाची सांकेतिक भाषा आहे, कळत नाही बरं का तुम्हाला. ही मेंढी माऊली म्हणजे माझी बिडी बंडल आहे. या बिडी बंडलातील एक जरी तुम्ही बिडी काढली आणि चोरण्याचा प्रयत्न केला तर मी 6 महिन्यात त्याचा हात काढल्याशिवाय राहणार नाही. त्याचा अर्थ असा आहे ऐका, या मेंढी माऊलीची कुणी जर चोरण्याचा प्रयत्न केला तर मामा सांगतात मी 6 महिन्यात त्याचा हात काढल्याशिवाय राहणार नाही. हे मामांचे शब्द आहेत. काय मामांचं रूप आहे दादा ऐका. एक शेवटचं एक फक्त गीत म्हणून आपण या ठिकाणी सेवेला पूर्ण करू. भंडारा लाटी हाती घोगडन काठी राखी तो मेढर बाळ मामाच्या साठी राखी तो मेढर बाळ मामाच्या साठी भंडारा लाटी हाती घोगडन काठी भंडारा लाटी हाती घोगडन काठी राखी तो मेढर बाळू मामाच्या साठी राखी तो मेढर बाळू मामाच्या साठी भाग्यवान देह तुला मानवाचा मिळाला रेशीम धागा बाळू मामाची तुळा रेशीम धागा बाळू मामाचे रेशीम धागा बाळू मामाचे भंडारा लाटी भंडारा लाटी राखी तो मेढर बाळू मामाच्या साठी राखी तो मेढर बाळू मामाच्या साठी राखी तो मेढर बाळू मामाच्या साठी बोला बोला बाळू मामाच्या नावानं बोला बोला मेंढी माऊलीच्या नावानं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. यथा सांग यथा अवकाश माझ्या अल्पशा बुद्धीनं मामाच्या कृपेने माझे गुरु आदरणीय पारसजी महाराज मत्ता यांच्या आशीर्वादानं या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. सेवा करत असताना मुखातून चुकीचा शब्द चुकीची ओवी कुणाचं अंतकरण दुखावलं गेलं असेल उदार अंतकरणातून माफ करा, क्षमा करा. नातरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली आणि ते चोज करून मावली रिजे जेवी. झालेली कीर्तनरूपी सेवा मामांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला
पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हरी जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल राज महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चरिला करण्या कराच माफ राज महाराज तुम्ही सिद्ध कामने ज्ञानेश्वरा राखा भय कराच माफ राज महाराज